SBI बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। भारतीय स्टेट बँकेमध्ये जे आहे भरती या ठिकाणी चालू आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे जे 11 मे पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये फी वगैरे काय असणार आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, पेपर यामध्ये आहे की नाही आहे, सिलेक्शन प्रोसेस स्टेट बँक या भरतीमध्ये कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेट बँक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून भारतीय स्टेट बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। जागांचा जर विचार केला तर 2964 जागांसाठी हे भारतीय स्टेट बँकेत जे भरती या ठिकाणी चालू आहे। तर पदाचं जर आपण नाव पाहिलं तर सर्कल बेस्ड ऑफिसर CBOचं यामध्ये पद आणि जवळपास यामध्ये 2964 जागांसाठी चांगली भरती यामध्ये चालू आहे। तर मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते या भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते, तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, BA झालं, BCom झालं, BSc झालं, काही पण तुमचं झालं असेल, पदवीधर असाल तुम्ही, ते शाखेतील जर तुम्ही पदवी असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयाचा जर विचार केला 21 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला भारतीय स्टेट बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 21 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 21 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 750 रुपये फी आहे आणि SC/ST आणि PWD कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। तर जे पण विद्यार्थी SC/ST आणि PWD कॅटेगरीचे असाल तर नक्की फॉर्म भरू शकता। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता पहा काय ठेवला आहे, तर कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, त्याचबरोबर बँकेमध्ये आपल्याला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे, अशाच विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 29 मे 2025 आणि पेपर जो आपला असणार आहे जुलै 2025 मध्ये आपला यामध्ये पेपर असणार आहे। तर या भरतीमध्ये आपण वेबसाईटचा जर विचार केला, या भरतीमध्ये आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईट कोणती आहे, तर पहा https bank SBI वेब करियर करंट ओपनिंग हे वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरता येते आणि शेवटची तारीख तर 29 मे 2025 एक लक्षात ठेवा। तर आता या भरतीमध्ये पेपर आहे की नाही, निवड प्रक्रिया काय, तर यामध्ये पहा आपलं जे सिलेक्शन होणार आहे सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पहिली इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी आणि 30 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। त्यानंतर बँकिंग नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमिकचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे आणि कम्प्युटरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे, 2 घंट्याचा टाइम असणार आहे। आणि हे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला लिहावं लागणार आहे। जसं 10वी मध्ये तुम्ही पेपर दिला असेल इंग्रजीचा तर त्यावेळेस आपल्याला लेटर लिहायला लावता, त्याचा अर्थ मराठीमध्ये निबंध, तर आपल्याला यामध्ये निबंध लिहायचा आणि इंग्रजीमध्ये जर आपण पाहिलं तर लेटर याला म्हणते, तर लेटर आपल्याला यामध्ये लिहावं लागणार आहे आणि 30 मिनिटाचा टाइम असणार आहे, 50 मार्काचं ते लेटर असणार आहे। तर इंग्रजीमध्ये ते लेटर तुम्हाला लिहावं लागणार आहे, जसं 10वीच्या बोर्डाच्या पेपरला जे लेटर आपण लिहित आहे तर अशा टाईपचं त्या ठिकाणी ते लेटर असणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस SBI भारतीय स्टेट बँक भरतीमध्ये। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। स्टेट बँक ऑफ इंडिया SBI या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी पहिली जागा यामध्ये दिलेल्या आहेत, या ठिकाणी जे स्टेट वाईज यामध्ये जागा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तर वयोमर्यादा यामध्ये दिलेला आहे, वयोमर्यादानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर आपला काय असणार आहे पेपर, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत 30 मार्कासाठी 30 मिनिटांमध्ये। त्यानंतर बँकिंग नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत 40 मार्कासाठी 40 मिनिटांमध्ये। त्यानंतर जनरल नॉलेज आणि इकॉनॉमिकचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत 30 मार्कासाठी आणि 30 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। आणि कम्प्युटरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी आणि 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावं लागणार आहे। द ड्युरेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इज 30 मिनिट. इट विल बी अ टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज लेटर रायटिंग इझी विथ 2 क्वेश्चन फॉर टोटल 50 मार्क्स, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता पेनल्टी फॉर रॉंग आन्सर।
तर अशा प्रकारे आपला विद्यार्थी मित्रांनो हा पेपर असणार आहे. तर पेपरवर आपलं निवड होणार आहे. फॉर्म बघू शकता 9 मेपासून सुरू झाले, 29 मे 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुम्ही वेबसाईट बघू शकता या भरतीची HTTPS बँक SBI वेब करिअर्स करंट ओपनिंग ही वेबसाईट आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता तुम्ही. आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी सेंटरसुद्धा दाखवून देणार आहे. तर पहा हे महाराष्ट्रातले हे सेंटर आहे. या ठिकाणी आपला पेपर असणार आहे. अहिल्यानगर झालं, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा. तर ह्या सेंटरवर आपला पेपर होणार आहे.